लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे गुन्हेगारीनं मात्र चांगलंच डोकं वर काढलेलं आहे। नाशिकच्या देवळाली गाव परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास एका टोळक्याकडून वाहनांची प्रचंड तोडफोड करण्यात आलेली आहे। देवळाली गाव येथे पूर्व वैमनस्यातून 8 ते 10 जणांच्या सशस्त्र टोळक्याने एका बंद घराला लक्ष्य केलं। दरवाजा तोडून घरातील सामानांची तोडफोड करत गल्लीत उभ्या असलेल्या दुचाकी आणि 4 चाकी अशा 15 वाहनांचं प्रचंड नुकसान करत दहशत माजवल्याचा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडलेला आहे। या प्रकरणी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। उपनगर पोलिसांनी या प्रकरणी 3 संस्थांना ताब्यात घेतलेला आहे। देवळाली गाव तेली गल्ली येथील सुनावाडा येथे सोमवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास 2 ते 3 युवक आबा पवार या युवकाची चौकशी करण्यासाठी आलेले होते। दरम्यान आबा हा सुरतला लग्नासाठी गेलेला आहे। महिनाभरापूर्वी आबा आणि सूरज भालेराव यांच्यात वाद झालेला होता। त्यावरून सोमवारी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास संशयित सूरज भालेराव, अशरफ मनियार, साहिल नायर आणि त्याचे 3 ते 4 साथीदार हे सुनावाड्यामध्ये दुचाकीवरून हातात कोयते, तलवारी, लोखंडी सळ्या घेऊन आले। त्यांनी आबाच्या नावाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्याच्या माडीवरील बंद घराचा दरवाजा तोडून आतील सामानाची तोडफोड केली। टोळक्यानं घरात नासधूस केल्यानंतर गल्लीत घराबाहेर उभी असलेली पिकअप, रिक्षा, कार तसेच दुचाकी वाहनांची तोडफोड करत प्रचंड नुकसान केलेलं आहे। या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या टोळक्यानं आरडाओरड आणि शिवीगाळ करताच काही रहिवासी घराबाहेर धावत आले। रहिवासी घराबाहेर येऊन जमा होत असल्याचं बघत हे टोळके शिवीगाळ करत दहशत माजवत दुचाकीवरून पळून गेले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली। 3 संस्थांना ताब्यात घेण्यात आलेलं असून इतर फरार संस्थांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जातोय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।